नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुशल देशपांडे आपल्या सर्वांचं डबल ओ अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मागच्या अनेक दिवसांपासून ज्याची तुम्ही प्रतीक्षेने वाट बघत होतात ती SSC GD कॉन्स्टेबल भरती आता डिक्लेअर झालेली आहे. 26,146 पदांसाठी ही परीक्षा डिक्लेअर झालेली आहे 2024 साठीची. मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला पात्रता, त्याचे निकष आणि परीक्षा कशा पद्धतीने द्यायची, त्याची परीक्षेचे जाहिरात काय आहे या संदर्भातली माहिती यामध्ये समजून घ्यायची आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण या संदर्भातली माहिती बघूया. बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर आपण याचं जे काही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतो ते 24/11/2023 पासून, म्हणजेच काय तर 24 नोव्हेंबर 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंत, म्हणजे 24 तारखेपासून, या महिन्याच्या 24 तारखेपासून तुम्ही फॉर्म भरू शकतात, ते या वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत. ठीक आहे मित्रांनो, यानंतर तुम्हाला लास्ट डेट जी काही रिसीट करण्यासाठी आहे ती आहे 31 डिसेंबर. त्यानंतर तुम्ही जर आपण बघितलं ऑनलाईन फीचं तर ती 1/1/2024 लास्ट आहे. त्यानंतर जर समजा तुम्ही विंडो पद्धतीने जर केलं, जर तुम्ही त्या ठिकाणी ऑफिसमध्ये जाऊन जर ॲप्लिकेशन करायचं म्हणलं तर ते 4 ते 6 या दरम्यान तुम्हाला ती तारीख दिलेली आहे. आणि त्यानंतर जो काही परीक्षेचा कालावधी शेड्यूल केलेला आहे तो आहे फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये. 26,000 जागा आहेत, वेगवेगळे सेंटर आहेत आणि त्यामुळेच फेब्रुवारी आणि मार्च 2024 मध्ये ही परीक्षा शेड्यूल केलेली आहे. फक्त त्याची तारीख काय असणार, किती तारखेला आपला पेपर आहे हे तुम्हाला नक्कीच त्या परीक्षेच्या आधी 15-20 दिवस कळवलं जाणार आहे. मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायला सुरुवात करू शकता 24 तारखेपासून. त्यानंतर आपण महत्वाची गोष्ट, ही परीक्षा आजपर्यंत केवळ मित्रांनो इंग्लिशमध्ये होत होती, त्याच पद्धतीने ही परीक्षा आजपर्यंत हिंदीमध्ये होत होती. परंतु आता मात्र मित्रांनो ही परीक्षा 13 रिजनल लँग्वेजमध्ये होणार आहे आणि यात विशेष गोष्ट आपली मराठी असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, यापुढे तुम्ही SSC GD कॉन्स्टेबल भरती जी 26,146 पदांची आहे ती तुम्ही मराठीमध्ये देऊ शकणार आहात. म्हणजेच थोडक्यात आपली पोलीस भरती, या पोलीस भरतीप्रमाणेच तुम्ही ही भरती देखील आता मराठीमध्ये देऊ शकतात. फक्त पोलीस भरती ही महाराष्ट्र लेवलची होती, ही मात्र नॅशनल लेवलची असणार आहे, राष्ट्रीय स्तरावरील असणार आहे. त्यामुळे थोडंसं पेपरमध्ये विचारण्याचे प्रश्न विचारण्याची पद्धत, परीक्षेचा अभ्यासक्रम थोडासा बदललेला असेल, भारतावर कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. पण महत्त्वाची गोष्ट एकच आहे की आता तुम्ही ही परीक्षा मराठीमध्ये देऊ शकणार आहात किंवा तुम्हाला विचारले जाणारे प्रश्न हे आता मराठीमध्ये असणार आहेत. किती लँग्वेजेसमध्ये तर 13 रिजनल लँग्वेजेस, त्याचप्रमाणे हिंदी आणि इंग्रजी. त्यामुळे तुम्ही यातली कोणती एक भाषा चॉईस करू शकतात आणि त्यातनं तुम्ही ती परीक्षा देऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो महत्वाची गोष्ट काय तर या परीक्षेचा जो काय आपल्याला पे स्केल असणार आहे, आपण जर परीक्षा पास झालात आणि पास झाल्यानंतर आता आपल्याला समजा पोस्ट मिळणार आहे, आपल्याला किती पगार मिळणार तर तो पगार साधारणतः 21,700 ते 69,100 इथपर्यंत आपल्याला पगार मिळणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, बेसिक पे स्केल हा तुमचा 21,700 असणार आहे आणि तिथपासून तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲडिशनल तुम्हाला गोष्टी मिळत जाईल. तुमचा पगार 69,000 पर्यंत जाणार आहे, तोही कॉन्स्टेबल भरती SSC GD ला, आणि तोही केवळ 10वीच्या परीक्षेवर आधारित. त्यामुळे तुमची जर 10वी झाली असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच या पोस्टकडे लक्ष द्या, या जाहिरातीकडे लक्ष द्या आणि याच्या अभ्यासाला सुरुवात करा. अजूनही आपल्या हातामध्ये 3 महिने राहिलेले आहेत. 3 महिन्यामध्ये आपण नक्कीच याचा अभ्यास पूर्ण करून ही परीक्षा पास होऊन 69,000 पगार दर महिना उचलू शकतात. मित्रांनो, यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या पोस्ट आहेत, या पोस्टमध्ये BSF आहे, CISF आहे, CRPF आहे, SSB आहे, ITBP आहे, AR आहे, SSF आहे. मित्रांनो, या सगळ्या प्रकारच्या कॉन्स्टेबलसाठी ही भरती असणार आहे, ज्याला एकत्रित नाव दिलेलं आहे SSC GD. SSC GD मित्रांनो, यामध्ये एकूण जागा आपल्याला दिलेल्या आहेत 26,146. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे SC, ST, OBC, EWS या सर्व किंवा अंडर रिझर्वेशन मध्ये असणाऱ्या
या सर्व प्रकारच्या जागा टोटल मेल आणि फिमेलसाठी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि या सगळ्या जागांची जी संख्या आहे ती 26,146 इतकी असणार आहे. मित्रांनो, यामध्ये महत्वाची गोष्ट एज लिमिट असणार आहे 18 ते 23. लक्षात घ्या, 1 जानेवारी 2024 या दरम्यान तुमचं वय 18 ते 23 असणं आवश्यक आहे. तुम्ही 1 जानेवारी 2024 मध्ये जर 23 पेक्षा पुढे गेलेला असाल, तुम्हाला 24वे लागलेलं असेल, तर तुम्ही या परीक्षेमध्ये फॉर्म भरू शकत नाहीत. हा एक्सेप्शनल केस आहे तुमची कास्ट, परंतु तुम्ही जर ओपन असाल तर तुम्हाला एज लिमिट आहे 18 ते 23 या दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकतात. म्हणजेच काय की बाबा, कॅन्डिडेट शुड नॉट हॅव बीन बॉर्न अर्लियर दॅन 2/1/2001 अँड लेटर दॅन 1/1/2006. क्लिअर आहे? म्हणजेच लक्षात घ्या की 2 जानेवारी 2001 पासून 1 जानेवारी 2006 पर्यंत जन्माला आलेले जे मुलं आहेत ते मुलं हा फॉर्म भरू शकतात ओपन कॅटेगरी मधले. हा, पण जर तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल, तुम्ही समजा SC ST मध्ये असाल, तर तुम्हाला 5 वर्ष रिलॅक्सेशन मिळेल. म्हणजेच तुम्हाला साधारणतः 27 वर्ष पुढे तुम्हाला साधारणतः 28 वर्षांपर्यंत फॉर्म भरता येईल. तुम्ही ओबीसी असाल तर तुम्हाला साधारणतः 26 वर्षांपर्यंत एज लिमिटमध्ये एक्सेप्शनल केस मिळेल. तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला 3 वर्ष तुमच्या जी काही तुमची ड्युटी आहे ती ड्युटी समाप्तीनंतर तुमच्या हातामध्ये उपलब्ध असतील, किंवा बाकीच्या ठिकाणी तुम्हाला याच पद्धतीने एज रिलॅक्सेशन हे दिलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही 18 ते 23 मधले आहात आणि तुम्ही ओपन कॅटेगरीतले आहात, शिवाय तुमची 10वी ही कंप्लीट आहे, तर तुम्ही नक्कीच या प्रकारची परीक्षा देऊन तुम्ही कॉन्स्टेबल म्हणून भरती होऊन 69,000 महिना पगार उचलू शकतात. मित्रांनो, यासाठीच पुढच्या काही गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. बघा, यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असणार आहे, ते एज्युकेशनल क्वालिफिकेशन असणार आहे तुमचं 10th. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला मॅट्रिक्युलेशन ऑर 10th क्लास एक्झामिनेशन, म्हणजे तुम्हाला 10वी पर्यंतचा अभ्यास कव्हर करणं गरजेचं आहे. 10वीची बोर्डाचं सर्टिफिकेट तुमच्या हातामध्ये असणं आवश्यक आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ सिंपल आहे की 1/1/2024 पर्यंत 1/1/2024 पर्यंत तुमच्या हातामध्ये काय असलं पाहिजे, तर 10th बोर्ड सर्टिफिकेट. याचा अर्थ तुम्ही आता सध्या तुमची 10वी परीक्षा पास असणं आवश्यक आहे. मित्रांनो, यामध्येच आणखी काही गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत ज्या आपल्यासाठी आवश्यक असणार आहेत, ते आता आपण बघूया. यामध्ये बघा, तुम्ही जर NCC मध्ये असाल तर तुम्हाला नक्कीच अजून मार्कांमध्ये कन्सेशन मिळणार आहे. बघा, NCC जर तुम्ही असाल, NCC मध्ये तुम्ही C सर्टिफिकेट घेतलेलं असेल तर तुम्हाला 5% एक्स्ट्रा मार्क मिळणार आहेत. तुमच्याकडे B सर्टिफिकेट असेल तर 3%, A सर्टिफिकेट असेल तर 2%. त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला या पद्धतीने मॅक्झिमम मार्क हे त्या एक्झामिनेशनसाठी पकडले जाणार आहेत तुमच्या NCC सर्टिफिकेटच्या आधारावरती. पुढे तुम्ही तुमचा फॉर्म कुठे भरू शकतात, तर तुम्ही हा फॉर्म पूर्णपणे ऑनलाईन भरायचा आहे. आपल्याकडे विंडो सिस्टीम दिलेली आहे. आपण मगाशीच बघितलं की 4 ते 6 जानेवारी 2024 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात विंडो सिस्टीम मध्ये. पण त्याच्यामध्ये कुटाणा भरपूर आहे. त्यात तुम्हाला मुंबईला जायचंय, मुंबईला जाऊन त्या ठिकाणी लाईनीमध्ये थांबायचंय, लाईनीत थांबून तुमचा नंबर ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे. भरपूर साऱ्या कटकटी आहेत. त्यापेक्षा एक बेटर ऑप्शन काय आपल्यासाठी, तो ऑनलाईन फॉर्म भरणं. आणि ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात कधी होते, तर आता 24 तारखेला होतीये. 31 डिसेंबर पर्यंत आपल्या हातामध्ये अवधी आहे. म्हणजे जवळपास 1.25 महिना आपल्या हातामध्ये वेळ असणार आहे. आणि या वेळेत आपल्याला या वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन पद्धतीने जर आपण फॉर्म भरला तर नक्कीच आपल्याला योग्य पद्धतीने बेनिफिट मिळेल. त्याचप्रमाणे आपण लवकरात लवकर अभ्यासाच्या तयारीला लागतात. कारण फॉर्म भरल्यानंतर एक प्रकारे रिलॅक्सेशन होतं की येस, मी फॉर्म भरलेला आहे, माझा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे आणि आता मी फुल्ली कॉन्सन्ट्रेशन कशावर करणार आहे, तर अभ्यासावर करणार आहे. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. तोही 24 नोव्हेंबर 2023 पासून 31 डिसेंबर 2024 पर्यंत 31 डिसेंबर 2023 पर्यंत या वेबसाईटवरती. पुढे बघा, पुढे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे
की बाबा या सगळ्या परीक्षांसाठी नेमकी फॉर्म फी किती असणार आहे, आपल्या डोक्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण लक्षात घ्या, या परीक्षा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या परीक्षांना फॉर्म फी कधीच जास्त नसते. आपल्याला माहिती आहे, आपण अनुभव घेतलेला आहे. आता सध्या झेडपीच्या परीक्षांमध्ये 700, 900, 1000 अशा प्रकारच्या फिया होत्या. पण सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा आहे आणि त्यामुळे फॉर्म फी ही केवळ 100 रुपये असणार आहे. त्यामुळे केवळ 100 रुपयामध्ये तुम्ही फॉर्म भरून तुम्ही 69,000 रुपयांचा महिना जॉब मिळवू शकतात. पण यासाठी तुम्हाला केवळ काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या, त्यातही तुम्ही जर महिला असाल, जर समजा तुम्ही SC असाल, ST असाल किंवा तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल, तर तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्हाला फी भरण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला हा फॉर्म फ्रीमध्ये भरता येणार आहे. फी भरण्याची आवश्यकता तुम्हाला असणार नाही, असं सेंट्रल गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे. शिवाय मित्रांनो, एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट की आता परीक्षेचा फॉर्म भरल्यानंतर मला परीक्षा द्यायची आहे. मग सेंट्रल गव्हर्नमेंटची परीक्षा आहे म्हणल्यानंतर मला परीक्षा द्यायला दिल्लीला जावं लागणार का, मला परीक्षा द्यायला आणखी कुठे जावं लागणार का? काही गरज नाहीये. कारण याचं रिजन हे त्यांनी आता महाराष्ट्रात पण दिलेलं आहे. लक्षात घ्या, वेस्टर्न रिजनमध्ये आपण होतो, ज्या वेस्टर्न रिजनमध्ये आपलं राज्य महाराष्ट्र, आणि आपल्या या महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे दिलेले जे परीक्षेचे केंद्र आहेत, त्या परीक्षेच्या केंद्रांमध्ये 1 आहे अमरावती, 2 आहे औरंगाबाद, 3 आहे जळगाव, 4 आहे मुंबई, 5 आहे नांदेड, 6 आहे पुणे, 7 कोल्हापूर, 8 नागपूर आणि 9 नाशिक. त्यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 साधारणतः महाराष्ट्रामध्ये 9 परीक्षा केंद्र हे तुम्हाला दिलेले असणार आहेत. आणि त्यापैकी आपल्याला जे जवळचं आहे ते परीक्षा केंद्र आपण सिलेक्ट करायचं आणि त्या ठिकाणी जाऊन आपण आपला परीक्षा किंवा आपण आपले पेपर जो आहे तो द्यायचा आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, ही परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा आहे. त्यामुळे आपल्याला ही परीक्षा ही या केंद्रांवरती, ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्या जवळच्या ठिकाणी, जवळचं केंद्र, त्या केंद्रावर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तर ही परीक्षा द्यायची आहे. अर्थात ते केंद्र कोणतं, काय काय नाही, ह्या संदर्भात सर्व काही गोष्टी हॉल तिकीट, ऍडमिट कार्ड आल्यानंतर तुम्हाला क्लिअर होणार आहेत. शिवाय महत्वाची गोष्ट काय मित्रांनो, तर लक्षात घ्या, ही जी परीक्षा आहे ती परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. त्यामुळे लक्षात घ्या, ऑनलाईन स्वरूपाची परीक्षा आणि कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कॉम्प्युटर हाताळता येणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे. माझा संपूर्ण अभ्यास क्लिअर झालेला आहे आणि मी पेपरला गेलेलो आहे, पण त्या ठिकाणी कॉम्प्युटरवर परीक्षा द्यायची आहे आणि मला कॉम्प्युटर हाताळताच येत नाहीये म्हणल्यानंतर तुमची गडबड होणार आहे. त्यामुळे कृपया ही गोष्ट टाळा. तुम्ही कॉम्प्युटरचा आधी वापर करा, लॅपटॉपवरती अशा प्रकारचे प्रश्न सोडवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा ऑन पेपर 100% होणार आहे. आता नेमका या पेपरमध्ये सिलेबस काय आहे, तर आपण आता तो सिलेबस बघूया. बघा, लक्षात घ्या मित्रांनो, साधारणतः 160 मार्कांचा हा पूर्णपणे पेपर असणार आहे. 100 किती मार्कांचा? 160 मार्कांचा हा पेपर असणार आहे. पण 160 मार्कांना त्यांनी डिवाइड केलेला आहे 5 पार्टमध्ये. किती पार्टमध्ये केलेले डिवाइड, तर लक्षात घ्या, A, B, C, D 4 पार्टमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, त्याला डिवाइड केलेलं आहे. लक्षात घ्या, आता या 4 पार्टमध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी A, B, C, D अशा प्रकारचे 4 पार्ट घेतलेत. या A पार्टमध्ये त्यांनी जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग हा टॉपिक टाकलेला आहे, ज्याला आपण थोडक्यात काय म्हणतो, त्याला आपण थोडक्यात म्हणतो बुद्धिमापन. बरोबर आहे, तुमच्या बुद्धीचं मापन केलं जातं. त्यामुळे जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग, त्यामुळे बुद्धिमापन साधारणतः यामध्ये 20 प्रश्न असणार आहेत आणि 40 मार्क असणार आहेत. त्यानंतर बी पार्ट आहे जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस, म्हणजे थोडक्यात काय, तर जीके जीएस. हे जीके जीएस आहे ते साधारणतः 20 प्रश्न आहेत आणि 40 मार्क आहेत. एलिमेंटरी मॅथमॅटिक्स, ज्याला आपण थोडक्यात अंकगणित असंही म्हणू शकतो. त्यामुळे लक्षात घ्या, हे अंकगणित ज्याच्यामध्ये 20 प्रश्न 40 मार्क. हिंदी इंग्लिश या दोन्हीपैकी एक जी तुम्ही चॉईस कराल ती, ज्यामध्ये लक्षात घ्या, इथं मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारचा मराठीचा ऑप्शन दिलेला नाहीये, हे मात्र एकदम काळजीपूर्वक लक्षात ठेवा. त्यामुळे इथं तुम्हाला एकतर हिंदी किंवा इंग्लिश यापैकी दोन्हीपैकी एक लँग्वेज चॉईस करायची आहे. दोन्हीपैकी एका लँग्वेजचं ग्रामर तुम्हाला विचारलं जाणार आहे. इथं मराठी बिलकुल असणार नाही, त्यामुळे ही गडबड कृपया करू नका. ठीक आहे, 20 पुन्हा एकदा प्रश्न आणि मार्क किती, 40. त्यामुळे लक्षात घ्या, 40 किती झाले, 80, 40 80 अशा पद्धतीने एकूण 160 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. ओके,
एकूण 160 मार्कांची ही परीक्षा पूर्णपणे कॉम्प्युटर बेस्ड परीक्षा. आणि काय या परीक्षेमध्ये, तर या परीक्षेमध्ये बघा जसं आपलं पोलीस भरती आहे तशीच ही कॉन्स्टेबल भरती आहे. फक्त पोलीस भरतीमध्ये मराठी ग्रामर आहे, इथं मात्र काय आहे, इथं मात्र हिंदी किंवा इंग्रजी ग्रामर आहे. पोलीस भरतीमध्ये जीके जीएस हे पूर्णपणे काय आहे, महाराष्ट्र लेवलचं आहे, इथं मात्र काय आहे, नॅशनल लेवलचं असणार आहे. हे लक्षात घ्या. ओके, यामध्ये महाराष्ट्राचं काहीच नसणार आहे, ना इतिहास आहे, ना भूगोल आहे, ना राज्यशास्त्र आहे, ना अर्थशास्त्र आहे. हे आपल्याला लक्षात घ्यायचंय आणि त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तर अभ्यास करायचा आहे. शिवाय आपल्याला इथं महत्वाची गोष्ट काय, तर रिझनिंग म्हणजेच बुद्धिमापन आणि अंकगणित हे थोडंसं हाय लेवलचा अभ्यास करायचा आहे, कारण तुम्ही नॅशनल लेवलला खेळणार आहात. आणि एक लक्षात घ्या, स्टेट लेवलच्या परीक्षांमध्ये जी कॉम्पिटिशन असते त्याच्यापेक्षा नक्कीच कमी कॉम्पिटिशन ही नॅशनल लेवलला असणार आहे. त्यामुळे आपल्याला यात जास्तीत जास्त पोस्ट मिळवायच्यात, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला आपले विद्यार्थी पास करून द्यायचे, हा आपला यामध्ये मोठो असणार आहे. आणि मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही एक आहात आणि समोर पोस्ट आहेत 26,146. त्यामुळे यावर्षी तुम्हाला जर SSC GD कॉन्स्टेबल भरती व्हायचं असेल तर तुम्ही 100% होणार, पण त्यासाठी हा सिलेबस तुम्हाला पूर्ण करायचा आहे. क्लिअर आहे मित्रांनो. सो या पद्धतीने तुम्हाला याचा अभ्यास करून परीक्षा द्यायची आहे. मगाशी म्हणल्याप्रमाणे मल्टिपल चॉईस क्वेश्चनची परीक्षा असणार आहे. आणि या परीक्षेमध्ये एक महत्वाची गोष्ट जी आपल्या पोलीस भरतीमध्ये नाहीये ती गोष्ट की बाबा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम ही या ठिकाणी असणार आहे. जी कशी असणार आहे, तर 0.25 मार्क्स. काय असणार आहे, 0.25 मार्क्स फॉर इच रॉंग अँसर. हे लक्षात घ्या. काय सांगितलेलं आहे, 0.25 मार्क्स फॉर इच रॉंग अँसर. हे लक्षात घ्या. कुठल्याही प्रकारे समजून घ्या की जर एक प्रश्न तुमचा चुकला तर तुमचे 0.25 मार्क काय होणार आहेत, ऍक्च्युअल मिळालेल्या मार्कांमधनं कट होणार आहेत. 0.50 मार्क कट करायचा प्रयत्न करायचा नाही, 0.25च कट होणार. हे लक्षात घ्या. ओके, या पद्धतीने ही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये कॉम्पिटिशन तगडी आहे, नो डाऊट, पण पोलीस भरती इतकी नाहीये. त्यामुळे तुम्ही जरूर अभ्यास करा, तुम्ही जरूर यावर्षी कॉन्स्टेबल भरती होणार. शिवाय या परीक्षेच्या लेखीनंतर तुम्हाला लगेच फिजिकल पण असणार आहे. आणि त्या फिजिकलमध्ये देखील तुमची फिजिकल त्यात काही नॅशनल लेवल महाराष्ट्र लेवल काहीच नसणार आहे, कारण त्यामध्ये तुम्ही जे करणार आहात ती ग्रेट फिजिकल आहे आणि त्या पद्धतीने तुम्हाला ही पोस्ट मिळणार आहे. सो धन्यवाद मित्रांनो, लगेच तयारीला लागा. बाकी यामध्ये अभ्यास कसा करायचा कसा नाही हे आपण तुम्हाला लवकरच सांगणार आहोत आणि त्या पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करा. आपला एक क्लास आपण लगेच सुरुवात करणार आहोत आणि त्या पद्धतीने अभ्यास येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे कंप्लीट करायचा आहे. आणि मार्च फेब्रुवारी यात ज्या वेळेला आपली परीक्षा असेल त्यावेळेला आपल्याला आपला पेपर देऊन पूर्णपणे या वर्षीची भरती आपल्याला मिळवायची आहे आणि ती तुम्हाला मिळणार. त्यामुळे सर्व भावी अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय भारत.